सो निसर्गामध्ये फिरताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जंगलांमध्ये फिरताना तुम्ही अनेक ठिकाणांना भेटी दिल्यात. भारतामध्ये असेल किंवा भारताबाहेर असेल, तर अशी कुठली कुठली छान ठिकाणं आहेत की जिथे तुम्ही आतापर्यंत भेटी दिलेल्या आहेत? नक्की सांगेन. म्हणजे हा प्रश्न जर का जंगल भटकंती किंवा वाईल्ड लाईफ ह्याच्या अंगाने असेल तर आधी त्याच्याबद्दल मला सांगायला निश्चित आवडेल. माझं खरं लाडकं जंगल विचारलं तर ते नागझिऱ्याचं जंगल आहे. कारण या सगळ्या मध्य प्रदेशमधल्या, नागझिरा म्हणजे जरी महाराष्ट्रातला पार्ट असला तरी बाकी सगळे जंगलांचा पट्टा आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे आणि त्याचा एक वेगळा कॅरिडॉर दोन्ही यांना जोडणारा असा आहे. खूप वनसंपदा चांगली आहे, प्राणी पशु पक्षी हा सगळा भाग चांगला आहे. आणि मारुती चितमपल्ली सर त्यांनी तिथं काम केलेलं आहे. तात्या माडगुळकर म्हणजे व्यंकटेश माडगुळकर तिथे राहून त्यांनी नागझिऱ्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. या सगळ्या आठवणी आणि त्या जंगलाबद्दलचा त्यांनी केलेला अभ्यास हे सगळं पाहून माझं ते ऑफकोर्स लाडकं जंगल झालं. पण याचबरोबर मध्य प्रदेशमधली अगदी सगळी जंगलं मी पालथी घातली. म्हणजे पेंच असेल, ताडोबा असेल, कान्हा असेल, रणथंबोर, बांधवगड, ते अगदी कार्वेटपर्यंत. आणि आपल्या इथली सुद्धा म्हणजे फणसासारखं छोटं जंगल असेल, कोयनेचं जंगल असेल, चांदोली अभयारण्य असेल, म्हणजे काही सँक्च्युरीज, काही नॅशनल पार्क्स आणि काही टायगर प्रोजेक्ट्स किंवा व्याघ्र प्रकल्प म्हणतो, त्या सगळीकडे हिंडलेलो. कारण प्रत्येकाची वनसंपदा वेगळी आहे, जंगलाचे प्रकार वेगळे आहेत. काही पानगळीची आहेत, काही शुष्क आहेत, काही एव्हरग्रीन आहेत, काही बांबूचे पट्टे असलेली जंगले आहेत. त्यामुळे त्या जंगलात आढळणारी विविधता आणि सौंदर्य दोन्हीमध्येही फरक पडत जातो. आणि माझ्यासारखा पक्षी प्राणीप्रेमी यांच्यासाठी भुकेलेला जीव कायम वेगळं काय मिळेल आणि नवीन आपल्या काय पदरात पडेल हे असं शोधत असतो. त्यामुळे या सगळ्या अभयारण्यामध्ये माझी भटकंती झाली आणि खूप छान एक्सपिरियन्स आहेत तिथं. अनेक वेळेला अनपेक्षितपणे म्हणजे आपण बरेच दिवस एखाद्या पक्षाचा पाठलाग करत असतो की हा मला मिळायला पाहिजे, हा मला मिळायला पाहिजे. म्हणजे सध्याच्या भाषेमध्ये सांगायचं तो लायफर ठरतो की हा माझा मिळाला की हा माझा पहिला फोटो असेल. मग काही दुर्मिळ पक्षी आहेत जे परदेशातनं येतात, काही स्थानिक स्थलांतर करतात. या सगळ्यांचं अवलोकन करताना एकदम काहीतरी हातात मिळतं आणि मग ते लायफर ठरतं किंवा ते वेगळ्या अर्थाने होतं. पण पक्षी निरीक्षण किंवा जंगल भ्रमंती हा एक कम्प्लिटली थोडा वेगळा विषय आहे. पण म्हणजे अगदी तुमचा गिर्यारोहण, ट्रेकिंग या विषयाशीच निगडीत असणारा हा विषय आहे. बरोबर. पण हे सगळं करताना फोटोग्राफीची आवड कशी काय लागली? म्हणजे फोटोग्राफी हे खरं तर अर्थात आपण ज्या वेळेला जंगलामध्ये जातो त्यावेळेला प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा असतो, पण तो कॅमेरा कसा हाताळायचा किंवा त्याच्याविषयी काय शिकायचं, सो हा एक वेगळा आवडीचाच भाग आहे. तर त्याच्याविषयी कशी काय आवड निर्माण झाली? अगदी बरोबर आहे. म्हणजे हा खरं तर छंदांमधलाच एक प्रकार आहे. त्या काळी सगळ्यांना माहिती, म्हणजे ज्या काळात मी ट्रेकिंग करायचं त्यावेळेस हार्डली 24चा किंवा 36चा रोल असायचा आणि ते कळायचे नाही आपण फोटो तर काढलाय, तो चांगला येणार आहे का वाईट येणार आहे, आणि परत तो आविष्कार किंवा तो शॉट आपल्याला मिळेल का नाही. ते घरी येऊन लॅबमध्ये फोटो धुतले जायचे, मग कळायचे चांगले आहेत का वाईट आहेत. आता डिजिटल फोटोग्राफी चालू झाली. पण ही आवड लागायचं कारण किंवा ती स्किल्स शिकण्याचं कारण आपण इतकी भटकंती करतोय ते त्या वेळी मिळणारे क्षण आपल्या पदरात, डोळ्यात जसे आपण जमा करतो तशा कॅमेऱ्यातही जमा व्हायला पाहिजेत आणि ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता यायला पाहिजे. पूर्वी इंटरनेट नव्हतं किंवा या माध्यमातून सोशल मीडिया नव्हतं आणि आपण हे लोकांपर्यंत पोहोचू शकायचं नाही. आमच्याकडे त्यावेळेला एकच माध्यम होतं. हे सगळं मी जमून आलेलो आहे आणि आता त्याच्या स्लाइड्स मी अमुक हॉलमध्ये दाखवायचं, मग त्याची पेपरमध्ये जाहिरात किंवा बातमी यायची आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचवलं जायचं. पण कॅमेराला एक दृष्टी लागते. त्या काळचे कॅमेरे सगळे मेकॅनिकल होते. म्हणजे शटर स्पीड तुम्हाला ठरवायला लागायचा, तुम्हाला ॲपर्चर त्याला किती पाहिजे, म्हणजे एक्झॅक्ट लाईट मिळतंय का नाही, फोकस तुमचा परफेक्ट तो मॅन्युअली व्हायला पाहिजे, म्हणजे तुमची नजरही चांगली पाहिजे. आणि हे सगळं गणित जमलं आणि त्यावेळेला समोर असलेलं सौंदर्य तोपर्यंत राहिलं तर तो आपल्या कॅमेऱ्यात जमा व्हायचा. पण नंतरच्या काळात आता काय बटन दाबून धरले की धाड 100, 200, 500 असे फोटो निघू शकतात. पण ही सगळी स्किल्सला परत एकदा मी मगाशी उल्लेख केला तसं सातत्य मात्र गरजेचं असतं.
काळानुरूप मी बदलत गेलो. ते कॅमेरा बाजूला पडले, मग छोटे छोटे कॅमेरा आले, मग डिजिटल तंत्रज्ञानामध्ये सुद्धा एक वेगळी क्रांती झाली आणि आता तो सहज मोबाईलमध्ये पण काढू शकतो. बरोबर. पण मला स्वतःला विचारलं तर मी सांगेन की मोबाईलचे फोटो मला कधीच आवडत नाही. मी आज मला सेल्फी काढताही येत नाही आणि मी काढायचाही जास्त प्रयत्न केला नाही. पण त्या कॅमेऱ्यात तुम्हाला सगळी गणितं आणि मॅन बिहाइंड कॅमेरा आपण जे म्हणतो की ते फ्रेमिंग तुम्हाला जमलं पाहिजे आणि तर मग ते छान पद्धतीने तुम्हाला कॅप्चर करता येतं. त्यामुळे यातलं सातत्य, बदलत्या काळाचा सगळा वापर करून आता छान माझ्याकडे एक चांगला डिजिटल कॅमेरा आहे. DSLR क्वालिटीचा नाही, पण तो, कारण माझं एकच होतं की मी कुठलंही निसर्गात काम करताना मी निसर्गाचा भाग झालो पाहिजे, त्याच्याशी एकरूप झालो पाहिजे. त्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासात जाऊन ते डिस्टर्ब न करता मला लांबून त्यांचे फोटो घ्यायला यायला पाहिजेत. त्यामुळे मी असा कॅमेरा चूज केलाय की ज्याची 2000 mm ची लेन्स आहे, जी कुठल्याही DSLR कॅमेरामध्ये नसते. त्यामुळे पक्ष्यांना डिस्टर्ब न करता, त्यांच्या हॅबिटॅटला धक्का न लावता मी छान पद्धतीने त्याची फोटोग्राफी करत असतो. खूप छान. पण हे सगळं तुम्ही सांगताय हे खूपच छान आहे खरं तर. पण आमच्या प्रेक्षकांना खरं अजून अशाही गोष्टी ऐकायला आवडतील की तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणी पक्षी निरीक्षणाला जाता तेव्हा तुम्ही काय काय साधनं घेऊन जाता, किंवा एखाद्याला जर पक्षी निरीक्षणाला जायचं असेल किंवा जंगल भ्रमंतीला जायचं असेल, बरोबर, तर कुठली साधनं त्याने बरोबर घेऊन गेली पाहिजेत? निश्चित यात थोडं तपशीलवार सांगायला मला आवडेल सगळ्यांनाच, म्हणजे प्रेक्षकांना आणि तुम्हा सगळ्यांना. मुळात जंगलात जाताना एक भान ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे भडक रंगाचे कपडे नकोत. जंगलाशी, त्या निसर्गाशी किंवा मेजर कलर हिरवा रंग असतो त्याला एकरूप होणारे कपडे तुमच्या अंगावर पाहिजेत. आणि आता कॅमोफ्लॅज जे आर्मीचे कपडे असतात तशा पद्धतीचे ड्रेसेस किंवा टी-शर्ट्स, पॅन्ट्स आणि हे सगळं मिळतं. त्यामुळे त्या पद्धतीचा तुमचा अवतार पाहिजे. एक चांगल्या पद्धतीची बायनॉक्युलर, ज्याला आपण दुर्बीण म्हणतो, ती पाहिजे. म्हणजे लांब कुठे पक्षी असतील, कॉल्स येत असतील तर तो नक्की कुठला पक्षी आहे, काय आहे. त्यामुळे योग्य कपडे, बायनॉक्युलर, एक छोटा का होईना कॅमेरा तुमच्याकडे पाहिजे. कारण अवचित तुमच्या समोर जो येणार आहे तो परत आयुष्यात कधीही तसा शॉट तुम्हाला मिळत नाही. तो कुठलाही शॉट असो, ते सगळं गणित जुळायला परत फार लक लागतं की सेम ठिकाणी सेम शॉट तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी, पाण्याची बाटली, थोडंसं मेडिकल किट किंवा फर्स्ट एड किट म्हणतो ते बरोबर पाहिजे. ह्या गोष्टी का पाहिजेत तर तुम्ही कदाचित जंगलात थोडासा ट्रॅक चुकू शकतो पाण्याचे, थोडा भूक लाडू तहान लाडू म्हणतो तसं पाहिजे. आणि कधी काय पडला, खरचटलं की थोडा इन्सेक्ट बाईट झाला, कधी मधमाशा चावल्या, तर बेसिक फर्स्ट एड पाहिजे जोपर्यंत तुम्ही दवाखान्यात येत नाही तोपर्यंत. पण बायनॉक्युलर, टोपी, पाणी आणि कॅमेरा या महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला पाहिजेत. पण त्याचबरोबर प्रोटेक्शन म्हणून पायात चांगल्या क्वालिटीचे शूज पाहिजेत, म्हणजे छोटासा कुठलाही स्नेक किंवा काय असेल. आणि खरं तर आपल्या व्हायब्रेशनमुळे ते येतात, आपल्याला बघतात आणि निघून जातात. पण कदाचित तो आणि तुम्ही एकत्र अशा पॉइंटला येता की तुम्हाला संधी मिळत नाही. त्यावेळेला प्रोटेक्शन म्हणून तुमच्याकडे बूट असतील तर मग, आणि आणखीन डेन्स फॉरेस्टमध्ये जायचं असेल तर आपण जे हिमालयात गेटर्स वापरतो तशा पद्धतीचेही गेटर्स आता बाजारात मिळतात की गुडघ्यापर्यंत तुम्हाला काही चावणार नाही किंवा बाईट कोणाचा झाला तरी त्याची इजा शरीराला होणार नाही. त्यामुळे या मूलभूत गोष्टी तुमच्याकडे असतील तर कुठल्याही जंगलात तुम्ही निर्धोकपणे भटकू शकता. खूप छान. एवढ्या वर्षांची भ्रमंती, एवढ्या वर्षांचा अनुभव जंगलाने, किंवा तुम्ही जेव्हा जंगलामध्ये फिरायला जाता, निसर्गाने तुम्हाला किंवा तुम्ही निसर्गाकडून शिकलेली एखादी गोष्ट सांगा. सगळ्यात आणि त्वरित माझ्याकडनं उत्तर येईल ते म्हणजे पेशन्स. जंगलाने मला प्रचंड पेशन्स शिकवला. काही एक दोन अनुभव शेअर करायला मला नक्की इथं सगळ्यांना सांगायला आवडतील. ते म्हणजे एकेका पक्षाकरता मी तासनतास बसलेलो आहे आणि त्यावेळेला तुमच्याकडे म्हणजे तहान, भूक कशाची आठवण येत नाही. तुमचा फोकस असतो. म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ते एक मेडिटेशन असतं. बरोबर. सगळे तुमचे स्ट्रेसेस किंवा विचार, तो विचारांचा गुंता, काही प्रॉब्लेम्स पर्सनल सगळ्यांनाच असतात, ते सगळे तुमच्या डोक्यातनं बाजूला पडलेले असतात. आणि तो कधी येतोय, तो घरट्यावर येतोय का, अमुक फांदीवर येतोय का, मग ते मेल फिमेल दिसतील का, किंवा त्यांच्या आणखीन काही विणीच्या हंगामात वेगळे शॉट्स मिळतील, ह्या सगळ्या ह्याच्यात
त्या पेशंटली आड बाजूला म्हणजे बुडाला काहीतरी टोचत असतं, काटे लागत असतात, कुठेतरी दाट झाडीत बसून कानाभोवती डासांचे गुणगुणण्याचे आवाज किंवा चावत असतात काहींचे. पण हे सगळं सोडून तुमचा जेव्हा फोकस होतो आणि एक अप्रतिम शॉट तुमच्या पदरात पडतो, त्याच्यासारखा आनंद कुठलाच असू शकत नाही. लॉकडाऊनच्या काळात मी अगदी वारज्याच्या टेकडीजवळ किंवा महात्माच्या टेकडीजवळ जातो, एक तो अनुभव सांगतो. सगळ्यांची दारं बंद होती, घरातनं बाहेर पडायला शासनाने बंदी केली होती आपल्याला. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्या एरियात कोणीच इतका आतमध्ये राहतो टेकडीच्या पोटात आणि पोलीस येणार नाहीत, कोणीच आपल्याला टोकणार नाही. मी सकाळ संध्याकाळ 4-4 तास टेकडीवर जाऊन बसायचो, कारण घरात तो चौकोनी जे यंत्र असतं 32 इंचाचं इडियट बॉक्स, ते बघण्यात मला कधीच इंटरेस्ट नसतो. मी माझे फोटो बघते की निसर्ग आणि साहस किंवा पर्यटन या विषयातलं काहीतरी वाचत असतो, बघत असतो. त्यामुळे टीव्ही पाहायचं नाही, आपलं सगळं लिखाण संपलेलं. मग आता काय, मी रोज सकाळ संध्याकाळ. आणि त्याच वेळेला बरोबर बया व्हीवर, म्हणजे ज्याला आपण सुगरण म्हणतो, बहिणाबाईंनी इतकी सुंदर कविता त्याच्यावर करून ठेवली. मला लकीली पहिलं झाडाला काडी बांधून तो अख्खा हिंदोळा किंवा ज्याला आपण घरटं म्हणतो ते बनवून त्यात अंडी घालणं, त्यांचं मीटिंग होणं, मग अंडी घालणं, त्यातनं पक्षी म्हणजे त्या पिल्लांचं जतन करणं, ते दोघंही नरमादी करतात आणि त्याच्यानंतर पक्षी किंवा पिल्लू त्यातनं बाहेर पडणे, ही सगळी सायकल मी जवळजवळ 3 महिन्याच्या काळात केली. 4,500 चांगल्या दर्जाचे फोटो माझ्याकडे आणि काही शूटिंग सुद्धा जमा झाली, ज्याच्यावर एक छान मी स्टोरी करतोय. पण हा पेशन्सने तुम्ही बसू शकता, तो पेशन्स वाढतो. सुंदर ऑक्सिजन ताजा सकाळ संध्याकाळ तुम्ही जेव्हा टेकडीवर किंवा निसर्गाच्या वातावरणात तो मिळतो, तेव्हा तुमची लंग्स चांगली राहतात, चालण्याचा व्यायाम होतो. आणि हे सगळं सौंदर्य पाहिल्यावर मनावर जे काही संस्कार होतात निसर्गाचे, त्याला तोडच नसते. त्यामुळे निसर्गाकडनं बरंच काही मिळत असतं. पेशन्स मात्र, आणि ही जी अनामिक भीती आहे ना आपल्याला बाहेर, तर मी वाटेल तेवढा एकटा जंगलात, दऱ्या खोऱ्या, डोंगरावर, किल्ल्यांवर हिंडलोय, मला कधीच भीती वाटली नाही. कारण माझी ती श्रद्धा निसर्गावर तेवढी आहे की आपण त्याला काही केलं नाही तर तो आपल्याला काही करणार नाहीये. हे तुम्ही बोलताना मला अचानक एक गोष्ट अशी जाणवली की आजच्या जे काही धकाधकीचं आयुष्य आहे आणि एखादा माणूस जेव्हा जंगलामध्ये जातो किंवा टेकडीवरती जातो किंवा कुठेही पदभ्रमणाला जातो, खरं हा त्याच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे का? माझं उत्तर 100% ने 200% हो असेल. श्रीपाद, मला नक्की सांगायला आवडेल की अनेक शाळांचे, कॉलेजेसचे मी निसर्ग साहस ह्याचे कॅम्प केले, किल्ल्यांवर त्यांना घेऊन गेलो. हिमालयात मेच्या सीझनमध्ये सगळे 10वी-12वीच्या मुलांना सुट्टी असते. त्याचबरोबर मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा ह्याच्याविषयी जागृतीही केली, कामही केलं आणि त्याचे रिपोर्ट्स खूप किंवा चांगले आले त्यांच्याकडनं, त्या लोकांकडनं, की इतकं धकाधकीचं जीवन जगू शकतो ते आहे. मेंटल स्ट्रेसेस आहेत. 2च दिवस मिळतात आठवड्यातले, शनिवार रविवार. सोमवार ते शुक्रवार ते बैलाला जसं झुंपलेलं असतं घाण्याला, तशा पद्धतीने राबतात आणि त्याच्यानंतर 2 दिवसात मग बाहेर जायची पण इच्छा राहत नाही. पण त्यांना जेव्हा थोडंसं जागरूक केलं, थोडंसं मोटिवेट केलं किंवा त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस क्रिएट केला की यातनं तुमचे जे सगळे स्ट्रेसेस आहेत ते बाहेर पडतील, एक वेगळं काहीतरी होईल, व्यायामही होईल आणि औषधांवर जो तुमचा पैसा खर्च होते, मी अगदी जबाबदारीने सांगतो, मी पाहिलेलं यातनं अनेक लोक त्यातनं बाहेर पडलेले आहेत. कारण आता या स्ट्रेसेसमुळे BP, डायबिटीस किंवा इतर गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी वाढीला लागलेल्या आहेत. पण त्याच्यावर निसर्गातलं हे फुकट मिळणारं औषध आहे. थोडंसं तुमचं कॉम्प्रोमाइज करायची तयारी अशी पाहिजे, थोडं मला चालायला पाहिजे, थोडं कुठेतरी चढायला पाहिजे, म्हणजे एखादा छोटा किल्ला असेल. मी अजिबात म्हणत नाही की पहिल्याच वेळेस अलमकुलम मदत सारखे अवघड किल्ले, पुरंदर आहे, राजगड आहे, तोरणा आहे, जे सोपे पुण्याच्या जवळ आहेत. एक दिवस जाऊन आला, हळूहळू ती आवड निर्माण झाली, मग सुसूत्रता येईल आणि यातनं सगळे स्ट्रेसेस नक्की बाहेर पडतील. आणि मला 100% खात्री आहे की 200% त्यांना आउटपुट मिळू शकतं यात. खूप छान.